हा जगातील सर्वाधिक लोकसंख्येचा देश आहे. जशी लोकसंख्या वेगाने वाढत आहे त्याचबरोबर पर्यावरणाच्या समस्या देखील मोठ्या प्रमाणात वाढत आहे. प्रदूषण झपाट्याने वेगाने वाढत आहे. या प्रदूषणामुळे केंद्र सरकारने 2 ऑक्टोबर 2014 पासून संपूर्ण देश पातळीवर स्वच्छ भारत अभियान हा उपक्रम सुरू केलेला आहे. त्याच अनुषंगाने महाराष्ट्र राज्य देखील स्वच्छ महाराष्ट्र अभियान हा उपक्रम राबवत आहे. त्या अनुषंगाने कुशाग्र इनोव्हेशन फाउंडेशन पुणे द्वारा आयोजित घनकचरा व्यवस्थापन स्वच्छ महाराष्ट्र अभियान नागरी अंतर्गत घनकचरा व्यवस्थापन म्हणजे ओला कचरा असेल, सुका कचरा असेल, प्लास्टिक असेल, हे सगळं जे काही कचऱ्याचं व्यवस्थापन कशा प्रकारे केलं पाहिजे आणि याची सुरुवात विद्यार्थ्यांना शालेय जीवनापासूनच माहीत व्हावी, याची सुरुवात व्हावी यासाठी आपल्याकडे मार्गदर्शन करण्यासाठी आले आहेत बाळकृष्ण यादव. खास करून अंबेजोगाई बीड येथून हे महाराष्ट्र सरकारच्या या घनकचरा व्यवस्थापन टीमचं नेतृत्व करताय. प्रत्येक शाळेमध्ये महाराष्ट्र स्वच्छ अभियान हा उपक्रम ते राबवत आहेत. मी शाळेच्या वतीने यादव सरांचं या ठिकाणी हार्दिक स्वागत करतो आणि त्यांना विनंती करतो की आपण थँक्यू सर. सरांनी माझा परिचय आपणास करून दिलेला आहे. आपण आता सुरू करूया. ठीक आहे. पण तुम्हाला काही सूचना असतील या अगोदर विनंती पण असेल आणि सूचना पण असेल. ज्यांना कोणाला बोलायचे, मस्ती करायची किंवा धिंगाणा घालायचं आहे अशाने आत्ताच जायचे बाहेर. क्लासमध्ये इथून तुम्ही गेले तरी चालेल, परंतु कसं आहे कंट्रोलिंग करणं खूप तुम्हाला अवघड आहे. तुम्ही वरल्या वर्गातली मुलं आहात. तुम्ही आपापसात बोलायचं नाही. काही टर्म अँड कंडिशन तुम्हाला पाळाव्या लागतील. जे बोलतील ते डायरेक्ट इथं कोंबडा होतील. बरोबर आहे. कोंबडा तर होतील पुन्हा जो बोलणारा असेल ना तो तिथं येऊन त्याच्या पाठीमध्ये जोरात वाजवेल आणि पुन्हा तो कोंबडा होईल. हे असं आपण करणार आहे. काही नियमावली पाळावी लागेल. हा महत्वाचा विषय, अत्यंत जिव्हाळ्याचा विषय आहे. म्हणून आपलं लक्ष फक्त इकडे असलं पाहिजे. आपलं लक्ष एकमेकात नसलं पाहिजे. डिवचायला, हात लावायला, हसायला, बोलायला. त्यासाठी खूप वेळ तुम्हाला दुसरा आहे. इथं फक्त आपण 1 तासच मी तुमच्या सोबत असाल, तुम्ही माझ्या सोबत असाल. ठीक आहे. काळजीपूर्वक या विषयाकडे तुमचं लक्ष असणं गरजेचं आहे. आपण सुरुवात करूया आता या विषयाला. सर्वांना गुड आफ्टरनून. आजचा जो विषय आहे तो आहे घनकचरा व्यवस्थापन. कचऱ्याचं मॅनेजमेंट हे आपलं घर स्तरापासून ते डम्पिंग ग्राउंड पर्यंत कशा पद्धतीने केलं जातं हे आपण आज ऐकणार आहोत. आज मी तुमच्या संग सफर करायला आलोय. आज आपण कचऱ्याचा वर्ग भरला आहे आपला. आपण कचऱ्याबद्दलच गप्पा गोष्टी करणार आहात. कचरा म्हणजे काय असतो, कचरा कशाला म्हणायचं, कचरा किती प्रकारचा असतो, कचरा वर्गीकृत का करणं गरजेचं आहे आणि कचरा कमी करण्यासाठी कोणकोणते 5Rचा वापर केला जातो, चांगल्या सवयी कोणत्या आहेत आणि कचऱ्याचा प्रवास कसा व कोणता आहे, हे या 5 टॉपिक वरच आपण इथे बोलणार आहोत. ठीक आहे. कचऱ्याचं म्हणजे कचऱ्याचा परिणाम किंवा कचऱ्याचा पर्यावरण, हवामान याच्यावर कशा पद्धतीने होतो. आता तुम्ही पाहत आहात, बरोबर आहे का नाही. काही ठिकाणी ढगफुटी झाली, पाऊस जोराचा पडायला लागला. काही ठिकाणी गरमी एवढी वाढली की तापमान 45 डिग्रीच्या पुढे काय की झालेले गेलेलं आहे. हे कशामुळे घडत आहे? पोल्युशन. बरोबर आहे. कचरा एक समस्या आहे यामधली की म्हणजे हे पर्यावरणात होणाऱ्या बदला सुद्धा कारणीभूत आहे. आता पर्यावरणात काय काय बदल होत आहेत हे तुम्हाला दिसून येत आहे. बरोबर आहे. पाऊस अजून गेला नाही. काही ठिकाणी एवढा जोरदार पाऊस झाला. पंजाब मध्ये पाहिलं तुम्ही, जनावर, गुरं सगळे
वाहून गेले का नाही तिथं? मग हे कशामुळे होतंय? ग्लोबल वॉर्मिंग हे कशामुळे होत आहे? हे माणसाचं वागणं बदललेलं आहे. बरोबर आहे. निसर्गाने ज्या ज्या गोष्टी निर्माण केल्या त्या गोष्टी त्याचं व्यवस्थापन केलेलं आहे निसर्गाने. पण मानवाने ज्या गोष्टी निर्माण केल्या त्याचं व्यवस्थापन केलेलं आहे का? केलेलं आहे का? नाही. या बदलास कारणीभूत कोण आहे? मानव आहे. तुम्ही पेपरमध्ये न्यूज पण बघता, टीव्ही वरती तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारे ऐकायला मिळतंय. ठीक आहे. कचरा म्हणजे काय? मला कोण सांगू शकेल? हात वर करायचा ज्याला येते त्यानं. कचरा कशाला म्हणायचं? कचऱ्याची व्याख्या, डेफिनेशन कोणाला येते? लगन मधला कचरा नाही बरं का. लगन पिक्चर पाहिला ना? एक कचरा एक असतो ना, एक व्यक्तीचं नाव. बरोबर आहे का? कचरा आपण कशाला म्हणतो? कचरा म्हणजे काय? कोण सांगू शकेल? हा, एक्झाम्पल म्हटलं तर ते बरोबर आहे. पण कचरा म्हणजे नेमकं काय? पोल्युशन. कचरा म्हणजे कचरा म्हणजे एखादी वस्तू आपण ते वापरून झाली आहे. बरोबर आहे. आता ती वापरण्याची इच्छा नाहीये. मग अशी वस्तू की आपण ती काय करतो? टाकून देतो, फेकून देतो, टाकून देतो. तिला आपण काय म्हणतो? बरोबर आहे. आता कचऱ्याचे प्रकार किती आहेत? बघा, दररोज तुम्ही घंटा गाडी बघता. घंटा गाडीला किती कप्पे आहेत? इथं जे बसलेले आहेत त्यांचे दोघांचे जे काही अनुमान आहेत ते वेगवेगळे आहेत. काही जण म्हणतात 2, काही जण म्हणतात 4. 2, 4 तुम्ही सोडत बसा म्हणावं सर. काय की नाही? घंटा गाडीला 4 कप्पे असतात. बरोबर आहे. एक असतो ओल्या कचऱ्याचा, दुसरा असतो सुक्या कचऱ्याचा, आणि तिच्या पाठीमागे 2 डबे असतात बघा, छोटा. कोणत्या कचऱ्याच्या साठी वापरतात ते? इलेक्ट्रॉनिक्स हा एक त्याच्यामधला. कट करायचं, कोण आहे उचलायचा नाही कोणाचा, असू दे कोणाचा. एक असतो सॅनिटरी कचरा आणि दुसरा असतो एक घातक कचरा. इलेक्ट्रॉनिक्स हा 5वा प्रकार आहे. आपण या 4 वरच बघणार आहे. इलेक्ट्रॉनिक्सचा कचरा असेल, बांधकाम राडारोडा कचरा असेल, त्यानंतर कत्तलखान्यातील कचरा असेल किंवा बायोमेडिकलचा कचरा असेल. हा तर वेगळाच आहे. फक्त आपण चर्चा कोणत्यावर करणार आहे? फक्त 4 वरच करणार आहे. ठीक आहे. 4 मुलं पुढे यायचे. आता आपल्या 4 मुलं या, कोणी पुढं. फक्त 4. ऐका, बस मला भेटले 4. अरे 4 झाल्यावर जास्त किती होतात? बसायचं आपल्या. इकडले 2, तुम्ही 3 जण बसा. इकडले 2 घेऊ, इकडले 2 घेऊ, तुम्ही 3 जण बसा. हे तुम्ही बसा तुम्ही बसा. हे 4 ठीक आहे. एक दाहिना हात, एक बाया हात. बरोबर आहे की नाही? दोन्ही घेतलं तर जरा कसं बरं वाटत. थोडा माझा बोलून काय झालंय, घसा बसलेला आहे. हे काय आहेत? कचऱ्याचे 4 प्रकार. बरोबर आहे. शासन आपल्याला या 4 प्रकारावर सध्या काम करत आहे. शासन आपल्याला दररोज सांगतंय, घंटागाडी आपल्या दारामध्ये येते, दररोज आपल्याला सांगते की हा जो 4 प्रकारे कचरा आहे तो कचरा वेगवेगळा करून आमच्या घंटागाडीला काय केलं पाहिजे? तो कचरा द्यायला पाहिजे. परंतु आपण देतो का? नियमाचं पालन करतो का आपण? इमानदारीने सांगायचं आणि खरं बोलायचं. बघा, वरून परमेश्वर पाहतो. काय खोटं बोललं तर तुमचं लगेच नोंद घेतली जाईल. हा, याला आज असा क्वेश्चन विचारण्यात आला आणि यांना असं उत्तर इथं दिलेलं आहे. आपल्या घरामध्ये किती डस्टबिन आहेत प्रत्येकाच्या?
एकच आहे सगळ्यांच्या, बरोबर आहे? ठीक आहे, काही विद्यार्थ्यांच्या घरी 2 असतील, काही जणांच्या 1 असतील, पण 2 असणारे फक्त 1% असतील. बाकी 99% आपल्या घरामध्ये एकच डस्टबिन आहे का नाही? मग एका डस्टबिन मध्ये तुम्ही जर सगळ्या प्रकारचा या 4 प्रकारचा जर तुम्ही कचरा टाकत असाल आणि घंटागाडीला जर तो कचरा देत असाल, बरोबर आहे, मग तुम्ही कचरा वेगवेगळा करता का? नाही. फक्त तुमच्या डोक्यात काय, आपल्या घरामधला कचरा एकदाचाच बाहेर काढायचा, पुढं गव्हर्नमेंट काय करायचंय ते करू झालं, असंच का नाही? पण कचरा निर्माण कोण करतं? हे म्हणतात आम्ही, तुम्ही नाही का? तुम्ही नाही करत कचरा निर्माण? सर्वजण, आपण, तुम्ही, आम्ही सर्वजण काय करतो? कचरा निर्माण करतो. एका व्यक्ती मागे किती ग्रॅम कचरा निर्माण होतो माहितीये का? 250 ग्रॅम. किती? जर कुटुंब 4 व्यक्तीचा असेल तर दररोज 1 किलो कचरा काय होतो? निर्माण होतो. किती? 4 व्यक्तीचं कुटुंब असेल तर म्हणजे प्रति व्यक्ती 250 ग्रॅम कचरा काय करतो आपण दररोज निर्माण करतो. मग हा जो कचरा आहे 4 प्रकारे, ओला कचरा, सुका कचरा, सॅनिटरी कचरा आणि घातक कचरा, बरोबर आहे? आपण एकाच डस्टबिन मध्ये टाकतो आणि तो काय करतो? घंटागाडीला देतो. घंटागाडी ती कचरा घेते आणि कचरा डेपोवरती नेऊन पुन्हा तिथं काय करतात? कचरा वेगवेगळा करतात, बरोबर आहे का नाही? काही कचरा तर काही वेळेला वेगवेगळा करताच येत नाही, आहे तसाच डम्पिंग वर टाकला जातो. तुम्हाला माहिती आहे तुमचं डम्पिंग ग्राउंड किती किलोचा, किती एकरचा आहे माहितीये का? बरं, तुमच्या मनमाड शहरामध्ये किती किलो टनामध्ये किती टन कचरा निर्माण होतो दिवसाला माहितीये का? जवळपास 15 टन प्रति दिवस कचरा निर्माण होतो मनमाड शहरामध्ये. किती? 1 टन किती किलोचा असतो? 1000 किलोचा असतो. आपण जर ठरवलं त्या कचऱ्यावर प्रक्रिया करायची नाही, काहीच करायचं नाही, दररोज 15 टन असं टाकत चालायचं, दररोज 15 टाकत चालायचं, काय होईल बरं? काय होईल? पोल्युशन तर होईलच ना, कचऱ्यामुळे तर होणारच आहे. किती प्रकारचं होतं पोल्युशन सांगा बरं? 4. हे बघा, गोळ्या मारू नका, ते काय पबजी खेळायला नाहीत लगे, ते पुढे एकच शूटर लावलाय आणि गोळ्या घालायला, असं बोलू नका. असंच उत्तर देणार आहेत का? पेपर मध्ये तुम्हाला विचारलं, बरोबर आहे, मग सगळ्याला तुम्ही गोल करणार का? असं नाही करायचं. 1, 2 सांगतो, 1, 4 म्हणजे तपासणाऱ्यांना काय तपासायचं मला सांगा? मोठ्या वर्गातील मुलं आहेत, आपण तोलून बोलून बोललं पाहिजे. कसं? ह्या जबानीचा वापर झाला तर सहीच झाला पाहिजे, गलतसाठी झाला पाहिजे का? मग अशा अंधाधुंदा गोळ्या मारू नका. आपण कुठं आणतो आता मी विसरलो, काय विचारत होतो मी तुम्हाला? हा, पोल्युशन म्हणजे कचऱ्यामुळे होणारं प्रदूषण हे किती प्रकारचं असतं? 2 प्रकारचं असतं. उठून बघ, सांग कोण कोणतं? तुला विचारलंय का? जास्त हुशार आहे सांग ना, बरोबर आहे तुझं, बोल ना. 2 कसं सांगितलं? कुठून आकडा कुठून सांगितलं? वायू प्रदूषण. कचऱ्यामुळे प्रदूषण होणारं वायू प्रदूषण असतं, बरोबर आहे. दुसरं असतं जल प्रदूषण आणि तिसरं असतं मृदा प्रदूषण. म्हणजे माती, कचरा जर जाळला आपण तर तिथली जमीन सुद्धा काय होते? नापीक होते, नापीक. आणि तो कचरा जाळल्यामुळे वेगवेगळे धूर वगैरे वायू वातावरणात पसरले तर काय होतं? वायू प्रदूषण. हा जर कचरा जर पाण्यामध्ये मिसळला तर काय होतं?
ते जल प्रदूषण. कचऱ्यामुळं 3 प्रकारचं काय होतं? प्रदूषण होतं. हे लक्षात असू द्या. आता हे जे कचऱ्याचे 4 प्रकार आहेत, आता हे समजून घेऊया आपण. ओला कचरा म्हणजे काय? कोणाला व्याख्या सांगता येईल का? हा? अरे ओला म्हणजे गिला, गिला म्हणजे ओला. ते बघा ऐका त्याचं उठून. हॅलो, व्याख्या व्याख्या सांग. एक्झाम्पल कोणाला सांगता येईल? हसायला सगळ्यालाच येतं, पण सांगायला किती जणांना येतं? मोठ्यानं सांग बरं एकदा. इकडे 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 सगळ्याला ऐकू गेलं पाहिजे. इकडे ना. अरे माईक मध्ये बोलायचंय. बघा ही असते आपलं ब्रँड. आता खत निर्माण नाही होत, सुक्या कचऱ्यापासून खत निर्माण होते. याच्यासाठी वाजवायचं टाळा जोरदार.